शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे सर्व शेतकऱ्यांचं. शेतकरी मित्रांनो, पीक विम्याबाबत एक 2 ते 3 अपडेट आहेत. एक खूप चांगला निर्णय आजच्या अपडेटमध्ये आपण घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, यामध्ये 2025च्या पीक विम्याबाबत अपडेट आहे. धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम 2020च्या पीक विम्याबाबत अपडेट आहे आणि 2023 ते 24च्या पीक विम्याबाबत ही अपडेट आहे. कारण 22, 23, 24 काही शेतकऱ्यांचा पीक विमा अडकलेला होता. अशाही शेतकऱ्यांसाठी एक खूप चांगली अपडेट आहे. शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण खरीप हंगाम 2025च्या पीक विम्यासाठी 14,000 कोटी रुपयाची मंजुरी देऊन ट्रान्स्फर करण्यात आले असल्याचे माननीय देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी स्पष्ट केले. त्यामुळं खरीप हंगाम 2025च्या क्लेम स्टेटसमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांना रक्कम दाखवत होती व अजून काही शेतकऱ्यांना जर दाखवलेली नसली तर पुढील 1 ते 2 दिवसात किंवा ह्या आठवडाभरामध्ये सर्व शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन पूर्ण होऊन रक्कम दाखवायला सुरुवात होईल व आता हे 14,000 कोटी रुपये जे पाठवलेले आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केले जाणार आहेत. कारण सुप्रियाताई सुळे यांनी लोकसभेमध्ये प्रश्न विचारला होता. याबाबत स्पष्टीकरण माननीय देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याचे अपडेट आज दिलेले आहे. त्यामुळं केंद्र सरकारकडून या निधीचं वितरण करण्यात आलेलं आहे. त्यामुळं खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याच्या वाटपाला गती येणार आहे. लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कॅल्क्युलेशन बदलून रक्कम दाखवायला सुरुवात होईल व पीक विम्याचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील. हा विषय झाला खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याचा. आता खरीप हंगाम 2020चा पीक विमा जो धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम 2020चा पीक विमा आहे, तो धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम 2020च्या पीक विम्यासाठी जे 134 कोटी रुपयासाठी जे अकाउंट नव्हतं, त्या अकाउंटबाबत एक खूप चांगली बातमी आलेली आहे शेतकरी मित्रांनो. काल 94 कोटी रुपयाची सुनावणी झाली आणि या सुनावणीमध्ये 15 एप्रिल ही सुनावणीची तारीख देण्यात आलेली आहे. परंतु 134 कोटी रुपये जे होते अडकलेले, कारण त्या 134 कोटीला कुठल्याही प्रकारची स्थगिती नसल्यामुळं, त्याला अकाउंट नसल्यामुळं वाटप थांबलेलं होतं आणि शेतकरी मित्रांनो अखेर त्याला निर्णय असा झालेला आहे, GR काढण्यात आला आहे. त्यासाठी योग्य ते अकाउंट तयार करून ते शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्यासाठीचे अपडेट आलेले आहे. त्यामुळे लवकरच आता अकाउंट निर्माण करण्यात येईल त्या पैशासाठी. कारण अकाउंट नसल्यामुळे त्याला खातं नव्हतं, अकाउंट नव्हतं. त्यामुळे ते पैसे आलेले त्या अकाउंटला ठेवता येत नव्हते. अकाउंटच नसल्यामुळे पैशाचा विषय नव्हता आणि त्यामुळे अकाउंट निर्माण करण्याच्यासाठी GR काढण्यात आला आहे. तसा निर्णय झालेला आहे आणि त्यामुळे आता ते अकाउंट तयार झाल्यामुळं आता 134 कोटी रुपये त्या अकाउंटला ट्रान्स्फर केल्यानंतर तिथून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 134 कोटी रुपयाचं वाटप शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम 2020च्या पीक विम्याच्या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत. ही दुसरी झाली अपडेट धाराशिव जिल्ह्याची. आणि 2022, 23, 24मध्ये ज्या शेतकऱ्यांचं KYC नव्हती, DBT नव्हती, अशा काही गोष्टी असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा अडकलेला होता, कारण खूप शेतकऱ्यांचं आधार लिंकिंग खाते नसल्यामुळं, KYC नसल्यामुळं ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा अडकलेला होता, ज्या ज्या शेतकऱ्यांनी KYC DBT पूर्ण केलेलं आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ते आता पैसे जमा होणार आहेत. कारण क्लेम स्टेटसमध्ये खूप शेतकऱ्यांना असं दाखवत होते की क्लेम DG क्लेम नॉट आधार व्हेरीफाईड असे खूप शेतकऱ्यांना दाखवत होतं. अशा शेतकऱ्यांचा 2022चा असो 23चा असो तो पीक विमा त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो. त्यामुळे ह्या 3 महत्त्वाच्या अपडेट आजच्या पीक विम्याच्या आपल्याला मिळालेल्या आहेत. कारण धाराशिव जिल्ह्यातील पीक विम्याच्या कोर्टातल्या निर्णयाची अपेक्षा होती, परंतु तोही निर्णय कुठल्याही पद्धतीत झालेला नाही आहे. कारण त्याची तारीख 15 एप्रिल ठरवण्यात आली आहे. परंतु महत्त्वाचा दिलासादायक बातमी म्हणलं तर 134 कोटी रुपयासाठी आता मार्ग मोकळा झाला आहे. त्याला अकाउंट तयार झाल्यामुळं आता अकाउंट तयार झाल्यानंतर ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि केंद्र सरकारकडून जे 14,000 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत, त्यामुळे ते खरीप हंगाम 2025च्या पीक विम्यासाठी ते 14,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता वर्ग करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. लवकरच ज्या ज्या शेतकऱ्यांचा अजून क्लेम कॅल्क्युलेशन झालं नाही त्यांचं क्लेम कॅल्क्युलेशन होईल, अमाऊंट दाखवायला सुरुवात होईल. कुठल्याही शेतकऱ्यांचं आता कॅल्क्युलेशन थांबणार नाही, कारण निधी अभावी काही गोष्टी अडकलेल्या असतात. कॅल्क्युलेशन पूर्ण झाले की रक्कम दाखवली जाईल. रक्कम दाखवल्यानंतर हे 14,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. त्यामुळे खरीप हंगाम 2025च्या पीक विम्यालाही वाटपाला गती येईल. धाराशिव जिल्ह्यातील 134 कोटी रुपयाच्या वाटपालाही आता प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे आणि 2022-23मध्ये ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा KYC नसल्यामुळे, DBT नसल्यामुळे जो अडकलेला होता, तोही पीक विमा त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. ही एक महत्त्वाच्या 3 अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेण्यात आल्या. याबाबत अजून कुठलीही जर अपडेट आली चॅनलवर लागलीच व्हिडिओ होईल आणि सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याबाबत योग्य त्या कुठल्याही अपडेट आल्या तर तात्काळ शेतकऱ्यांच्या कुठलेही प्रॉब्लेम असतील तर निश्चित कमेंट करा. कमेंटला निश्चित उत्तर देऊ. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.